नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामींचा गुरुवार व्रत कसा करावा. शेवटपर्यंत नक्की ऐका. गुरुवार हा दिवस श्री स्वामी समर्थांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींचे व्रत केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, मनाला शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते असे भक्त मानतात. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून गुरुवारी केलेली साधना भक्ताला मानसिक बळ देते. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघर स्वच्छ करून श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. त्यांना फूल, हार, अगरबत्ती आणि दिवा लावून पूजा करावी. त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपावा. शक्य असल्यास 108 वेळा जप करणे उत्तम मानले जाते. या दिवशी उपवास करणेही शुभ मानले जाते. काही भक्त दिवसभर उपवास करून संध्याकाळी फळाहार करतात, तर काही जण साधे सात्विक अन्न घेतात. उपवास करताना मनात स्वामींचे नाव आणि चांगले विचार ठेवणे महत्त्वाचे असते. गुरुवारच्या दिवशी स्वामींची कथा किंवा स्वामींचे विचार ऐकणे, वाचन करणे किंवा नामस्मरण करणे खूप लाभदायक मानले जाते. शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान किंवा मदत करावी, कारण सेवा आणि दया हीच खरी स्वामींची शिकवण आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा स्वामींची आरती करावी आणि आपल्या मनातील इच्छा व प्रार्थना स्वामींना सांगावी. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले गुरुवारचे व्रत भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते असे मानले जाते. शेवटी एकच भाव ठेवावा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही कृपावाणी श्री स्वामी समर्थ भक्तांना नेहमी धैर्य आणि विश्वास देते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.